today? Good morning. I think we're just missing a car. Wait right here. नमस्कार मंडळी, मी रश्मी. अमेरिकेतली शाळा आणि भारतातली शाळा यात काय फरक आहे यापेक्षा जास्ती इथल्या शाळेमध्ये माझा मुलगा ॲडजस्ट होईल का याची जास्ती भीती मला होती. कारण वाचलेलं इंग्लिश कळणं आणि इथल्या ॲक्सेंटमध्ये बोललेलं इंग्लिश कळणं यात बराच फरक आहे. इथल्या ज्या टीचर्स असतात त्या त्यांच्या ॲक्सेंटमध्ये बोलतात अँड विच इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड फॉर अस. सगळ्यात जास्त भीती घातली ती टीचर्सनी, कारण आदल्या दिवशी आम्हाला बोलवलं होतं सगळ्या डिटेल्स देण्याकरता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला 3 चान्स देण्यात येतील. मुलं पॉटी ट्रेन हवे, आम्ही जे बोललो ते त्यांना कळलं पाहिजे. जर का असं नाही झालं तर तुम्ही त्यांना घरी ठेवा, त्यांना सगळं शिकवा आणि त्यानंतर मे बी नेक्स्ट इयरला शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व पॅरेंट्सला त्यांनी बोलावलं, फॉर्म फिलअप करायला लावलेत आणि एक शाळेचा टूर दिला. शाळा छान होती. लहान मुलांच्या सोयीनुसार छोटे कमोड, छोटे सिंक ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. प्रश्न फक्त एवढाच होता की मुलं कसे ॲडजस्ट होतील. पण असं म्हणतात शाळेचा दिवस उजाडला. आमच्या चिरंजीवाच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. जरा भीती होती पण शाळेत जायची एक्साइटमेंटसुद्धा होती. तिथे गेल्यानंतर आजूबाजूचे मुलं, पॅरेंट्स सगळे बघितल्यावर तो नॉर्मल झाला. पण थोड्या वेळाने इतर मुले रडायला लागल्यावर मात्र तो जरा भांबावला. असं का होतं हे काही त्याला कळेना. शाळा सुटण्याआधीच सगळे पॅरेंट्स येऊन हजर. आल्यानंतर मात्र मुलांचे चेहरे टवटवीत आणि हसरे होते. टीचर्सला माहिती असतं मुलांना कसं शांत करायचं, त्यांना सगळ्या ट्रिक्स येत असतात. त्यामुळे मुलं आल्यावर खूप एक्सायटेड होती. काय शिकवलं ते त्यांनी आम्हाला दाखवलं. मुलांना हा दिवस आठवणीत राहावा, मेमोरेबल राहावा म्हणून आम्ही त्यांच्यासाठी डोनट्स घेऊन आलो आणि अशा प्रकारे पहिला दिवस छानपैकी पार पडला.